नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही एमपीएससी, पीएसआय, एसटी, एएसओ, तलाठी, पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अभ्यास करणार आहोत भारतीय राज्यघटनेचा पाया घालणारा विषय, भारतातील घटनात्मक विकास 1773 ते 1947. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, तर भारताची राज्यघटना 1950 मध्ये लागू झाली, पण तिची सुरुवात 1950 मध्ये झाली नव्हती. जवळपास 1773 पासून ब्रिटिशांनी केलेल्या विविध कायद्यांमधूनच आपल्या राज्यघटनेचा पाया तयार होत गेला. प्रत्येक एमपीएससी परीक्षेत या विषयावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा विषय फक्त इतिहास नाही तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 17व्या आणि 18व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली. मात्र कालांतराने कंपनीने भारताच्या अनेक भागांवर राजकीय नियंत्रण मिळवले. कंपनीच्या कारभारात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासनातील अनेक त्रुटी दिसू लागल्या. त्यामुळे ब्रिटिश संसदेने कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भारतातील प्रशासन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी विविध कायदे संमत केले. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरू झालेला हा घटनात्मक प्रवास 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यापर्यंत पोहोचतो. या काळात भारताच्या प्रशासनात, न्याय व्यवस्थेत, विधिमंडळात आणि लोकप्रतिनिधित्वात अनेक महत्वाचे बदल झाले. याच बदलांमुळे पुढे भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. चला तर मग कोणताही वेळ न दवडता 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून भारताच्या घटनात्मक विकासाचा हा संपूर्ण प्रवास अतिशय सोप्या भाषेत आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यांसह समजून घेऊया. भाग 1. कंपनी राजवटीतील कायदे. सन 1773 ते 1853 दरम्यान ईस्ट इंडियन कंपनीच्या प्रशासनावरती नियंत्रण करणारे ब्रिटिश संसदेने संमत केलेले काही महत्वपूर्ण कायदे. 1773चा नियामक कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट, हा जो की सर्वात पहिला कायदा होता जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने केला होता. तर केंद्रीकृत प्रशासन हा त्यांचा पहिला मुद्दा. कंपनीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि भारतात केंद्रीकृत प्रशासनाची म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशनची सुरुवात यांनी झाली. यांनी गव्हर्नर जनरलचं पद सर्वात प्रथम स्थापन केलं. तर बंगालच्या गव्हर्नरचे पद वाढवून ते बंगालचं गव्हर्नर जनरल करण्यात आले आणि पहिले गव्हर्नर जनरल होते वॉरन हास्टिंग्स. प्रशासकीय एकसंधता आणली गेली. मुंबई आणि मद्रास गव्हर्नरांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन करण्यात आले. सर्वात आधी बंगाल, मुंबई आणि मद्रास यांचे 3 वेगळे गव्हर्नर जनरल्स होते. परंतु 1773च्या कायद्याने मुंबई आणि मद्रासला बंगालच्या अधीन केले गेले. 1774 मध्ये कोलकाता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना केली गेली, ज्याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. कंपनीला कोणतेही खाजगी व्यापार, लाच आणि भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई केली गेली. हा कायदाच महत्वाचा यासाठी होता की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जितका पण भ्रष्टाचार केलेला आहे तो रोखता यावा, आणि त्या सगळ्या तरतुदी त्यांनी या कायद्यात केला. पुढे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. तर कारण पुढचा आपण बघूयात 1781चा सुधारणा कायदा, अमेंडिंग ऍक्ट ऑफ 1781. तर 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यातील ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्याच्या उद्देशाने हा कायदा काढला गेला होता. कलकत्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार स्पष्ट करण्यात आले. गव्हर्नर जनरल त्याच्या परिषदेच्या अधिकृत कार्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार लागू होणार नाही तसे ठरवण्यात आले. भारतीयांच्या वैयक्तिक कायद्यांना मान्यता देण्यात आली, जसे की हिंदूंचे जे पण काही निर्णय घेतील ते हिंदू लॉने आणि मुस्लिमांचे जे पण काही निर्णय घेतील ते मोहमेडन लॉने घेणार. त्या पद्धतीने कार्यपालिका, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांचे अधिकार स्पष्ट केले गेले. तर रेग्युलेटिंग कायदा 1773 मधील ज्या पण काही उणिवा होता प्रशासनाने त्या अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे या कायद्यात मांडल्या. पुढचा कायदा 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. तर कार्यांचे स्पष्ट विभाजन, कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यात स्पष्टता आणण्यात आली आणि दुहेरी प्रशासन, डबल गव्हर्नमेंट, या कायद्याने सर्वप्रथम आणली गेली. तर कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे व्यापारी व्यवहार, तर नागरी लष्करी महसुलासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली गेली. आणि या कायद्यामध्ये भारतातील कंपनीच्या प्रदेशांना सर्वात प्रथमच ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असे संबोधले गेले. पुढे आला संधी कायदा, चार्टर्स ऍक्ट 1793चा. तर याच्यामध्ये अधिकारांमध्ये वाढ केली गेली. कुणाच्या? तर गव्हर्नर जनरलचा आपल्या काउन्सिलवरील आणि प्रांतांवरील अधिकार वाढवण्यात आले आणि ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील मक्तेदारी पुढच्या 20 वर्षांसाठी वाढवण्यात आले. महसूल तरतूद, बोर्ड ऑफ कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांचे पगार भारतीय महसुलातून देण्याची तरतूद केली गेली. हे काही महत्वाच्या तरतुदी होत्या. तर आता जसं की इथे सांगितलंय की ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार मक्तेदारी पुढील 20 वर्षांसाठी वाढवण्यात आली. तर 1793 मध्ये जर आपण 20 ऍड केले तर ते होतात
1813. पुढचा कायदा आला संधी कायदा 1813 ला. तर चहा व चीन सोबतचा व्यापार वगळता कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली. म्हणजेच ब्रिटिश गव्हर्नमेंटने असं डिक्लेअर केलं की ईस्ट इंडिया कंपनी वगळता आणखीन सुद्धा ब्रिटिश कंपनीज भारतासोबत व्यापार करू शकतात. परंतु चहाची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली. ब्रिटिश क्राऊनचे सार्वभौमत्व मान्य केले गेले. ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी आणि शिक्षणासाठी वर्षाला 1 लाख रुपयांची तरतूद केली गेली. तर ख्रिश्चन मिशनरी भारतात येऊन धर्मप्रचार सुद्धा करू शकत होते आणि वेस्टर्न एज्युकेशन सुद्धा भारतात लागू करू शकत होते. ती जी मक्तेदारी आहे 1813 मध्ये सुद्धा 20 वर्षांसाठी वाढवली, जे की 1833 पर्यंत चालली. तर 1833 मध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि कंपनीचे व्यावसायिक कार्य पूर्णपणे समाप्त करण्यात आले आणि नागरिक सेवांसाठी खुल्या स्पर्धेचा सर्वप्रथम विचार केला गेला, म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेसचा. आता बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तो पहिला होता लॉर्ड विल्यम बेंटिक. तो इथे मी मेन्शन केलेला नाहीये, तर त्याचं नाव तुम्ही लिहून घ्या, लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढे आणखीन 20 वर्षांनी 1853च्या संधी कायद्यामध्ये लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कार्य स्वतंत्र करण्यात आली आणि नागरिक सेवांसाठी खुली स्पर्धा म्हणजे ओपन कॉम्पिटिशन लागू केले गेले आणि केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्वाची सुरुवात झाली. पुढे ब्रिटिश क्राऊनची थेट राजवट. सन 1858ला जो भारतात स्वातंत्र्य संग्राम झाला होता, उठाव झाला होता, त्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीय प्रशासनाची सूत्रे आपल्या हातात घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यामुळे 1858 मध्ये जे काही ह्याच्या पुढचे कायदे झाले ते सगळे ब्रिटिश राजवटीच्या अधिरेखित झाले. तर सगळ्यात पहिलं आहे भारत शासन कायदा 1858. तर यांनी कंपनीच्या राजवटीचा अंत झाला. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त होऊन ब्रिटिश क्राऊनची थेट सत्ता सुरू झाली. व्हॉइसरॉयचं पद. तर गव्हर्नर जनरलला व्हॉइसरॉय ही नवीन पदवी देण्यात आली आणि सगळ्यात पहिला व्हॉइसरॉय होता तो लॉर्ड कॅनिंग होता. भारत सचिव. लंडनमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवीन पद आणि मदतीसाठी 15 सदस्यांची काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन केली गेली. या सगळ्या गोष्टी 1858च्या कायद्याने झाल्या. पुढे भारतीय परिषद कायदा 1861, त्याला इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1861 सुद्धा म्हणतात. तर भारतीय सहभाग विविध परिषदेवरती गैरसरकारी भारतीय सदस्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आणि मद्रास आणि मुंबई इलाक्यांचे कायदे करण्याचा अधिकार पूर्ववत केले गेले. जसे 1773च्या कायद्यामध्ये मद्रास आणि मुंबईला बंगालच्या अधिकारात आणलं गेलं होतं, तेच डिसेंट्रलायझेशन 1861च्या कायद्यामध्ये केले गेलं, म्हणजेच मद्रास आणि मुंबई इलाक्यांचे कायदे पूर्ववत केले गेले. पोर्टफोलिओ सिस्टम लागू केली आणि अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार देण्यात आला. त्याच्यामध्ये खाते वाटप सिस्टम, जे आता पण आपल्याकडे आपण बघतो की गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय असे विविध खाते आहेत, तर खाते वाटप सिस्टम लागू केली गेली आणि व्हॉइसरॉयला अध्यादेश काढण्याचा अधिकार दिला आणि त्या पद्धतीनेच व्हॉइसरॉय हा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जसं आता इमर्जन्सी लागू केली जाते तसंच त्यावेळेस सुद्धा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या अधिरेखित किंवा त्यांना माहित नसताना इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये व्हॉइसरॉयला अध्यादेश काढण्याचा अधिकार दिलेला आणि तो अध्यादेश 6 महिने कंटिन्यू राहू शकत होता. तर इथे सुद्धा कंडिशन 6 महिन्याचीच होती. पुढे 1892 ते 1909 परिषद कार्य मोर्लेमेंटो रिफॉर्म. तर भारतीय परिषद कायदा 1892, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1992. एक गोष्ट सांगायची राहिली, 1861 मध्ये ही जी डिसेंट्रलायझेशन झालं, पोर्टफोलिओ सिस्टम लागू केली गेली, त्यात आणखीन एक फीचर ऍड केला की व्हॉइसरॉयनी इंडियन मेंबर्सला नॉन ऑफिशियल म्हणून त्यांच्या काउन्सिलमध्ये घ्यावं. तर त्या पद्धतीने लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकरराव या तिघांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं होतं. म्हणजे या तिघांनाही व्हॉइसरॉयनी त्या काउन्सिलमध्ये घेतलं होतं. पुढे 1892चा कायदा. तर या कायद्याने केंद्रीय व प्रांतीय विधी परिषदांचा विस्तार केला. सदस्यांना अर्थसंकल्प व चर्चा करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. तसेच अप्रत्यक्ष निवडणुकीची तत्वता सुरुवात झाली. दुसरा आहे मोर्लेमेंटो कायदा 1909.
हा महत्वाचा कायदा आहे कारण की प्रिलिम्स मध्ये हा कायदा प्रत्येक वेळेस विचारला जातो त्याच्यामुळं. तर मोर्ले मिंटो रिफॉर्म्स 1909, मोर्ले द देन सेक्रेटरी ऑफ द स्टेट आणि लॉर्ड मिंटो व्हॉइसरॉय होते त्यावेळेस भारताचे. ठीक आहे. तर विविध परिषदांच्या आकारात मोठी वाढ करण्यात आली आणि कायदेमंडळात प्रश्न विचारण्याचा अधिकार दिले गेले. स्वतंत्र मतदारसंघ हा खूप महत्वाचा पॉइंट आहे कारण की हा प्रत्येक वेळेस विचारला जातो. मुस्लिमांसाठी प्रथमच स्वतंत्र सांप्रदायिक मतदारसंघ सुरू केले गेले. कम्युनल राजकारणाची सुरुवात या कायद्याने झाली. तर ह्यासाठीच लॉर्ड मिंटो जो आहे त्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट सुद्धा बोलले जातं. आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवरती सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची पहिले भारतीय म्हणून निवड झाली होती व्हॉइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलसाठी आणि त्यांना लॉ मेंबर म्हणून अपॉइंट केलं होतं. हे एक महत्वाचा पॉईंट आहे, तो लक्षात ठेवा. सत्येंद्र प्रसाद सिन्हा लॉ मेंबर म्हणून व्हॉइसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 1919च्या कायद्याच्या वेळेस. कार्यकारी परिषद भारतीय व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेवरती प्रथमच भारतीय सदस्य सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची नियुक्ती झाली लॉ मेंबर म्हणून. पुढे 1919चा भारत शासन कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. आता प्रमुख घटनात्मक वैशिष्ट्य म्हटलं तसं की द्विदल शासन पद्धती. तर प्रांतांमध्ये आरक्षित, रिझर्वेटिव्ह आणि सोपवलेले ट्रान्सफर्ड विषय अशी द्विदल शासन पद्धती सुरू झाली. तर 1919चा कायदा प्रांतीय द्विदल शासन पद्धती. द्विसदनी सभागृह विधिमंडळ बायकॅमेरलिझम. तर केंद्रात प्रथमच राज्य परिषद अप्पर हाऊस आणि केंद्रीय विधानसभा लोअर हाऊसची स्थापना केली गेली. लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन. सनदी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली. आणि हे जे कम्युनल रिप्रेझेंटेशन होतं 1909च्या कायद्यामध्ये सर्वात प्रथम मुस्लिमांसाठी त्यांनी जागा काढल्या होत्या, त्याचा विस्तार 1919च्या कायद्यामध्ये शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तर ह्याच्यात डायआर्की हा शब्द लक्षात ठेवावा लागणार आहे. प्रांतातील द्विदल शासन पद्धती. ठीक आहे. तर हा एमसीक्यू मध्ये विचारला जाणारा एक महत्वाचा पॉइंट आहे ह्याच्यातला. आणि त्या व्यतिरिक्त नाही, पुढे सायमन कमिशन आणि पुणे करार. आता आपण पाहिलं की 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. त्याच्यानंतर 1927 मध्ये 1919च्या कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. परंतु त्या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने सायमन गो बॅकच्या घोषणा देत तीव्र विरोध झाला त्याचा. पुढे कम्युनल अवॉर्ड आणि पुणे करार. त्या सायमन कमिशनच्या नंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅन्सम मॅकडोनाल्ड यांनी दलितांसह विविध गटांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला आणि या विरोधातच गांधीजींनी येरवडा येथे उपोषण केलं. ह्या कम्युनल अवॉर्ड आणि पुणे करार हा जो टाइम पिरियड आहे 1932च्या, ह्याच्यापूर्वी जर का आपल्याला लक्षात असेल तर मागच्या लेक्चर मध्ये आपण एक पॉईंट डिस्कस केला होता की 1930, 1931 आणि 1932 या तिन्ही वर्षांमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती, गोलमेज परिषद. त्याचा सुद्धा संबंध इकडे लागतो. त्या डिस्कशनवरती बेस्ड व्हाईट पेपर ऑन कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म्स बनवला गेला होता. तर ब्रिटिश पंतप्रधान रॅन्सम मॅकडोनाल्ड यांनी दलितांसह विविध गटांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. त्या विरोधात गांधीजींनी येरवडा येथे उपोषण केले. पुढे गांधीजी व आंबेडकर यांच्यात गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार, पुणे पॅक्ट होऊन स्वतंत्रऐवजी संयुक्त मतदारसंघात आरक्षित जागा निश्चित झाल्या. म्हणजेच जो मतदारसंघ हिंदूंना देण्यात आला होता त्याच्यातल्याच काही जागा आरक्षितांसाठी राखीव ठेवल्या गेल्या. पुढे आला भारत शासन कायदा 1935, जो की मुख्य आधारस्तंभ आहे, ज्या कायद्याचा उपयोग पुढे जाऊन आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात झाला. ह्याच्यामध्ये संघराज्य आणि स्वायत्त, अखिल भारतीय संघराज्य, ऑल इंडिया फेडरेशन प्रस्तावित केले गेले. प्रांतांमधील द्विदल पद्धती रद्द करून प्रांतीय स्वायत्ता म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी लागू केली गेली. आता प्रांतांमधील द्विदलीय पद्धत प्रांतांमधील द्विदलीय पद्धत आपण कुठे पाहिली होती? तर 1853च्या कायद्यामध्ये
6 लेजिस्लेटिव्ह मेंबर्स होते. एकच प्रांतांमधील द्विदलीय शासन पद्धती महत्वाचा पॉइंट आहे आपल्यासाठी, कारण की खूप जुना PYQ त्याच्यावरती होता. हा तर 1935 मध्ये प्रांतांमध्ये संघराज्य, ऑल इंडिया फेडरेशन, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी लागू करण्यात आली. 3 अधिकाऱ्यांच्या याद्या. तर हा आणि दुसरं एक केलं गेलं होतं की बायकॅमेरलिझम 11 प्रोव्हिन्सेस मध्ये लागू केलं गेलं. इन 6 आउट ऑफ 11 प्रोव्हिन्सेस, सहा संस्थाने जे होते त्याच्यामध्ये द्विगृही सभागृह लागू केलं गेलं होतं. म्हणजे हे संस्थानाच्या लेवलवरती आलं होतं इन्स्टेड ऑफ सेंटर. जसं की आता लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आहे. तर 1935च्या कायद्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा कॅन्सल आउट करून फक्त विधानसभा आणि विधान परिषद ठेवलं गेलं होतं. म्हणून प्रांतीय स्वायत्ता करण्यात आलं होते, म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. ऑल इंडिया फेडरेशन प्रस्तावित येऊन प्रांतांमधील द्विदल पद्धती रद्द करून. ठीक आहे. तर बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि युनायटेड प्रोव्हिन्सेस मध्ये बायकॅमेरल कन्सिस्टिंग ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, अप्पर हाऊस आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लोअर हाऊस, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या 6 ठिकाणी लागू केले गेले होते. 3 अधिकाऱ्यांची यादी. आता केंद्र आणि प्रांतांमध्ये अधिकारांची विभागणी 3 याद्यांमध्ये करण्यात आली: फेडरल लिस्ट, प्रोव्हिन्शियल लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. मग आता जशी आहे त्या पद्धतीनेच केंद्रीय, प्रांतीय आणि समवर्ती सूची 3 लागू केली गेली. आणि महत्वाच्या संस्थांची स्थापना म्हणलं तर 1935च्या कायद्यानंतरच, म्हणजे 1934च्या कायद्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. सुप्रीम कोर्ट, फेडरल कोर्ट, सुप्रीम कोर्टचे पूर्वरूप आणि लोकसेवा आयोगाची तरतूद केली गेली. तर इथे जो फेडरल कोर्ट होता तो 1937 मध्ये स्थापन केला गेला. आणि फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची सुद्धा सुरुवात याच कायद्याने झाली. तर आपण बघू शकतो की खूप मोठ्या गोष्टी ज्या की पुढे जाऊन आपण आपल्या राज्यघटनेमध्ये वापरतोय, भारतात लागू करतोय, त्याचा खूप मोठा भाग हा 1935च्या कायद्यातून घेण्यात आला होता. पुढे भारतीय स्वतंत्र कायदा 1947. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात ब्रिटिश सत्तेचा पूर्ण अंत झाला आणि भारताची फाळणी झाली ते भारत आणि पाकिस्तानमध्ये. नंतर दोन्ही देशांच्या घटनासभांना, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीजला आपापले संविधान तयार करण्याचे आणि कायदा करण्याचा सार्वभौम पूर्ण अधिकार देण्यात आले. व्हाईसरॉयचं पद रद्द करून गव्हर्नर जनरलचं पद निर्माण केलं गेलं. आणि एम्पेरर ऑफ इंडिया ही पदवी सुद्धा रद्द केली गेली. संस्थानांना पर्याय देण्यात आला की त्यांना स्वतंत्र राहायचंय की भारतात यायचंय किंवा पाकिस्तानमध्ये जायचंय. आता आपण काही महत्वपूर्ण टप्पे बघूयात. तर 1773 ते 1853 मध्ये कंपनी शासन होतं. केंद्रीकरणापासून सुरुवात होऊन संधी कायद्यांद्वारे प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्या. त्याच्या पुढे 1858 ते 1909 दरम्यान क्राऊन राजवट होती. त्याच्यामध्ये प्रातिनिधिक संस्था, खातेवाटप आणि प्रातिनिधिक कायद्यांचा विस्तार केला गेला. पुढे जाऊन 1919 ते 1935च्या कायद्यात प्रांतात द्विदलीय शासन, 1935च्या कायद्याने संघराज्य संकल्पना मांडली गेली. पुढे 1947ने ब्रिटिश सत्तेचा अंत आणि स्वतंत्र भारताचे नवे पर्व घालले गेले. त्यातला एक पॉइंट मी तुम्हाला सांगू इच्छिते की फेब्रुवारी 20, 1947 ब्रिटिश प्राईम मिनिस्टर क्लेमेंट एटली यांनी ब्रिटिश रूल इन इंडिया वुड एंड बाय जून 30, 1948, म्हणजे ब्रिटिशांचं शासन भारतात 30 जून 1948 पर्यंत संपेल आणि भारतीय शासन आम्ही जबाबदार हातांमध्ये सोपून जाऊ असं सांगितलं होतं. पण मुस्लिम लीगच्या डिमांडमुळं ज्यांना पार्टिशन हवं होतं, भारत आणि पाकिस्तान वेगळे हवे होते, जून 3, 1947 ब्रिटिश गव्हर्नमेंटनी पुन्हा एक जाहीरनामा काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जे काही कॉन्स्टिट्यूशन बनवेल तो कॉन्स्टिट्यूशन भारतात ज्या भागांना एक्सेप्ट नाहीये, ज्या राज्यांना किंवा ज्या संस्थानांना एक्सेप्ट नाहीये ते एक्सेप्ट करणार नाहीत. आणि त्याच्यामुळं 3 जून 1947 लॉर्ड माउंटबॅटनने, जो की त्यावेळेस इंडियाचा व्हाईसरॉय होता, त्यांनी पार्टिशनचा
प्लॅन मांडला 3 जून 1947 ला. आणि तो काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनी सुद्धा एक्सेप्ट केला. आणि त्याच्याच बेसिसवरती 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याच्या एक रात्र अगोदर 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. आणि अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान सेपरेट झाले. तर हे सगळे रूल्स आपण पाहिलेत. हे सगळे ऍक्ट आपल्याला पुढील एमसीक्यू सॉल्व्ह करताना युजफुल ठरतील. तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी व्हिडिओ इथेच थांबवते. आणि पुढे आपण एमसीक्यू सुद्धा चेक करूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तर अशा लेक्चरसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.